घरचं समोर बाहेरचं काय करू नको. मला सोशल मीडियात पण घरून सपोर्ट नव्हता. मी घर सोडून गेलेलो, लय बेकार दिवस काढले. दिवाळीत लोक एन्जॉय करत होते. दिवाळीत मी फुटपाथवर झोपलेला माणूस आहे. कुठला बिझनेस करा, काय करा, मार्केटिंग एवढ्या बाप लेवलची करायची कोणी विचारच केला नाही पाहिजे. बारीक मोठं का ना स्वतःच काहीतरी करा. आणि जेव्हा तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचता ना तेव्हा हे सांगतात माझा मित्र होता जवळचा, बरोबर, अरे एका झाडात घालले. बरोबर. आणि हे जेव्हा स्ट्रगल टाइम मध्ये काय म्हणायचं, नाव खराब केलं त्याने, असा विषय. आता कधी कधी स्टाफ सुट्टी वाचतो, पोर आले ना मी समोर भांडे घासतो. भिगवण गाव आहे माझं, भिगवण मध्ये पुष्टा गोळा केलाय अक्षरशः. दिवसाला कधी कधी 2-3 लाख पण काढतो. नमस्कार, दोन कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यानं इंस्टाग्रामवर अगदी ग्रामीण भागातून आलेल्या एका मुलानं इंस्टाग्रामवर 300K फॉलोअर्स पर्यंत म्हणजेच 3 लाख फॉलोअर्स पर्यंतचा टप्पा गाठलेला आहे. आणि त्या माध्यमातून त्यानं एक चहाचा व्यवसाय स्वतःचा उभा केला आहे, ज्याचं नाव आहे सुकून चहा. आपण प्रतीक शिंदे या इंस्टाग्रामवरील एका सेलिब्रिटीला भेटणार आहोत आज, आणि त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यानं नक्की त्याचा प्रवास सुरू कसा केला, ग्रामीण भागातून येणं ते कितपत अवघड होतं, आणि इंस्टाग्रामवर एवढं सगळं केल्यानंतर फॉलोअर्स मिळाल्यानंतर त्याचं बिझनेसमध्ये कन्व्हर्जन कसं केलं, या सगळ्या गोष्टी आपण आज त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. भिगवण सारख्या ग्रामीण भागातून तू येतोस आणि 3 लाख फॉलोअर्स तुला इंस्टाग्रामवर आता होतात, आणि हे आमच्यासारख्या ऑडियन्सला बघणं भारी वाटतं किंवा आम्हाला ते ऐकायला भारी वाटतं. पण ज्यावेळेस हा प्रवास सुरू केला त्यावेळेस तुला कधी असं वाटलं का की बाबा मी 3 लाख फॉलोअर्स मला होतील किंवा हा तुझा प्रवास इथपर्यंत पोहोचेल, आणि तो प्रवास कसा सुरू झाला? माझं टार्गेट मिलियन्सच्या लेवलचं आहे. म्हणजे मी 3 लाखाचा विचार कधी केलाच नाही आजपर्यंत. म्हणजे मी या फील्ड मध्ये उतरलो की मला बनायचं तर टॉप बनायचंय, आणि माझ्या गावठी भाषेत बाप बनायचंय, नाही का. तर मी त्या लेवलने, हा माझा बेसिक पण नाही, स्टार्ट पण म्हणत नाही मी 3 लाखाला. 3, 3.5, 5 लाख मला काहीच वाटत नाहीये. आणि मी ह्याचं सेलिब्रेशन पण केलं नाही आजपर्यंत. माझं तुम्ही हँडल चेक करू शकता. मी केलं तर डायरेक्ट 500K आणि मिलियनचं करणार आहे. सुरुवातीला 100चं केलं. तर माझं टार्गेट मिलियनचं, त्यामुळे मला असं वाटलं नाही की 3 लाख व्हायला. मला माहिती मी त्या लेवलचा माणूस आहे, मला तिथपर्यंत जायचंच आहे, बरोबर. त्यामुळे त्याचं काय वाटत नाही. प्रवास सुरू होण्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, ही माझी इंटरव्ह्यू आधी पण झाली, मी कुठंच ह्या गोष्टी शेअर नाही केल्या, म्हणजे माझ्या मित्र परिवाराला माहिती फक्त. तर सोशल मीडियाची आवड मला, मी दत्तकलेला शिक्षणाला होतो, 3री पासून SSC ला दत्तकलेला, भिगवणला दत्तकलेला 10वी पर्यंत तिथं होतो. तर एकदा काय झालं, अशी SSC ची बिल्डिंग आहे आणि अशी CBSE ची बिल्डिंग आहे, 2 बिल्डिंग आहेत. तर CBSEच्या मुलाला जरा जास्तच टॅलेंटेड, म्हणजे प्रत्येक गोष्टीत SSC पेक्षा एक पाऊल पुढेच, म्हणजे काय ना काय, सायन्स एक्झिबिशन, विज्ञान प्रदर्शन असेल किंवा डान्स वगैरे काही असू द्या, पुढेच. आणि तेव्हा कसं आम्ही, आमच्या घरचे टॉर्चर, आम्हाला अभ्यास कर तेवढाच विषय, दुसरं काहीच नाही. तर एकदा काय झालं की एक मुलगा होता, म्हणजे खरं मोटिवेशनचं कारण माझं ती CBSEचा तो मुलगा ठरला. त्याचं नाव मला माहित नाही, मी त्याला ओळखत नाही, काही नाही. सायन्स एक्झिबिशन होतं. एक्झिबिशनच्या टाइमला त्यांनी तसला हायड्रोलिक JCB तयार केला, नाही का, इंजेक्शन वरती ऑपरेट होतं बघा. आणि ते मी बघितल्याच्या नंतर एवढी गर्दी ते बघायला, अँटिक वेगळं काहीतरी वाटलं ना, आणि मला ते हवंसं वाटायला लागलं, नाही का, आईला हे पोर आपल्यासाठी पाहिजेत, ही गर्दी मला माझ्यासाठी पाहिजे, मला ते करायचं. मी आणि CBSEच्या त्या एक्झिबिशनला आम्हाला एंट्री नव्हती, ते फक्त त्यांच्यात होतं. मी तो JCB खिडकीतून बघत होतो. हा किस्सा कोणाला माहित नाही, माझ्या फक्त जवळच्या मित्राला माहिती. ह्याने नक्की केलंय काय, नाही का. मी घरी गेलो, इंजेक्शन जोडलो, काय करायचं काय, मग ते कळलं. मग त्यांनी फक्त आर्म बनवला होता, हा आवडले की हे ऑपरेट होणार. मग मी काय केलं, मी अजून माझा ऍडिशनल लावलं, खाली कार्डबोर्ड ऍड केला, आणि त्याला JCB कशी उचलती मागून, इकडे इंजेक्शन इकडे टाकून त्याच्यापेक्षा बेस्ट एक लेवल केलं. सरांना दाखवलं, सगळ्यांना आवडलं, सगळे खुश, चर्चा चालू. तिथं ती एक पहिली स्टेप झाली. त्यानंतर तोच मुलगा आता ते देव म्हणू का काय म्हणू मला माहित नाही, तोच मुलगा डान्स कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होता. आम्ही खाली बघून डान्स बघत होतो, असा स्टेज होता वरती, CBSEच्या समोर स्टेज आहे दत्तकलेला. त्या टायमिंगला हिपहॉप आणि ब्रेक डान्स लय ट्रेंड होता, लय खतरनाक ट्रेंड चालायचा. मी असं 8वी 7वीत मे बी काहीतरी 8वी किंवा 7वीत असेल, तर असा खतरनाक डान्स केला. मला त्याचं काहीच वाटत नव्हतं, पण खालून जे पब्लिक त्याला टाळ्या वाजवत होतं ना, शिट्ट्या मारत होतं, आणि त्याची जी वाहवाही झाली ना, मला वाटत हे माझ्यासाठी पाहिजे, नाही का. मी घरी आलो, मी युट्यूब चालू केलं, बघितलं, नाही का, मला हे करायचं, हे कसं होतंय. गेलो तिथून, डान्सची आवड निर्माण झाली. आवड महत्वाची पब्लिकची निर्माण झाली मला, की मला ऑडियन्स पाहिजे. म्हणजे मी कुठं गेलो ना, 4 लोकांनी मला ओळखलं पाहिजे, माझं स्वतःचं अस्तित्व पाहिजे, जसे त्याच्यासाठी करत तसं माझे पाहिजे. बरं ठीक आहे. त्यांचं झालं की आमचं गॅदरिंग असतंच, बॅक टू बॅक राहतं. त्याचं बघून इकडे तिकडे, सरांना इकडे तिकडे 2-3 कॉन्टॅक्ट करून म्हणलं मला असंच करायचंय. ठीक आहे. त्या टायमिंगला मग आवड निर्माण झाली, युट्यूबवर बघून काय स्टेप शिकलो, म्हणजे जेणेकरून असे, नाही का, क्रेज होईल आपली, असं काहीतरी वेगळं तयार केलं मी. स्टेप केल्या, ते मून वॉक मायकल जॅक्सन त्या टाइमचं, ते सगळं केलं. सरांना 2-4 कोरिओग्राफर त्यांना भेटलो, आणि माझी तब्येत तेव्हा जास्त होती, म्हणजे मला डान्स वगैरे जमत नव्हता, तरी पण मी त्यातनं तोडकं मोडकं करून जमलो. आणि त्याच तोडक्या मोडक्या डान्सला पब्लिकनी मला डोक्यावर घेतलं, अजून मोटिवेशन वाढलं माझं.
ह्यात करायला पाहिजे आपण, नाही का? अट्रॅक्शन वाढलं की हे पब्लिक आपल्यासाठी, आणि लोकली फॅन बेस जास्त असल्यामुळे नाही का, लोकलचा पोरगा किंवा असल्यामुळं आणि कोण करणार नव्हतं, मी एकटाच होतो. मी कोरिओग्राफी पण करायला नंतर लहान मुलांना शिकवायचं वगैरे, सरांचा वगैरे ट्रस्ट आला माझ्यावर. मग तिथून पुढे खरा प्रवास माझा असा सुरू झाला की मी त्या स्कूल टाइमच्या त्या मुलाकडून एक 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 गोष्ट अशी हवीशी वाटत गेली, मला पण पाहिजे. मग तिथून असा माझा प्रवास सुरू झाला. बरोबर. आणि मग त्यातून हे सोशल मीडिया म्हणा किंवा हे रील्स बनवणं म्हणा, हे कधी सुरू झालं? आणि प्लॅटफॉर्म पहिला हाच होता की टिकटॉक पासून सुरू? नाही, टिकटॉक होतं. टिकटॉकच्या टायमिंगला म्हणजे मला एवढं नॉलेज नव्हतं त्याचं, काहीच नव्हतं. तर तो जो मी शाळेत फेम कमवला का, डान्स थ्रू किंवा एक्झिबिशन थ्रू काय असेल ती माझ्या अशा नॉर्मल स्किल्स थ्रू, तर मला माहित होतं तो फेम तेवढ्या एरिया पुरता लिमिटेड आहे. हा, म्हणजे तेव्हापासूनच असे विचार होते की मला ऑल ओव्हर पाहिजे, सगळीकडे जाईन तिथं. मग मी यायला म्हणले हे व्हिडिओ आपण कुठं काय करू शकतो काय. माझ्याकडे तेव्हा नोट 5 प्रो होता, आता पण तो मोबाईल आहे, मी त्याला लक्ष्मी म्हणतो डायरेक्ट. माझी नोट 5 प्रो होता, आणि ते पण रडून घेतलेला घरच्यांकडून, आपल्याला काय दिलं नव्हतं म्हणून, काम बिम काय जमत 8वी 9वीत काहीच करत नव्हतं. नोट 5 प्रो होता, नोट 5 प्रो वर टिकटॉक डाउनलोड केलं. ते टिकटॉकचं पण सांगतो. अजून एक माझा मित्र होता, त्याचं नाव नाही घेत, जवळचाच मित्र आहे. अजून एक मित्र होता, लाईकी होतं तेव्हा, लाईक ऍप माहिती आहे तुम्हाला, लाईक काहीतरी असं होतं. त्याने फक्त त्याचा फोटो काढलेला आणि फोटोवर 4-5 इफेक्ट देऊन व्हिडिओ टाकलेला, म्हणजे त्याचा क्रिएट केला, पोरला दाखवला. क्रेज त्याची लय भारी केला. घरी गेलो, लाईकी ती सर्च बिर्च केलं, काय विषय बघितला, टिकटॉक आलं माझ्यासमोर. टिकटॉक केलं डाउनलोड केलं. आधी मी तसले म्हणजे नॉलेजच नव्हतं, असं थोड्या स्टेप शिकलेलो, वेव्ज नाही का, तर मी तसलं टाकायला लागलो, तेव्हा रिस्पॉन्सच नाही. एकदा काय झालं, मग 10वीचे पेपर झालते. 10वीचे पेपर झाल्याच्या नंतर मी ओन व्हॉइस व्हिडिओ टाकला माझा, असं माझ्या डोक्यात काय आलं मला माहित नाही. कॅमेरा चालू केला आणि तो डायलॉग पण सांगतो तुम्हाला. डायलॉग असा होता, दुनियाला बिकारी रे भावांनो, एक्सेंट सेम होता, दुनियाला बिकारी रे भावांनो, आपल्याला मार्क कमी पडले तरी त्यांचं दुखतं, जास्त पडले तरी दुखतं. कमी पडले तर म्हणतात ह्याला काय येत नाही, बापाचा पैसा घालवतोय, कशाला शाळेत जातात, जास्त पडले तर म्हणतात कॉप्या केल्या, अरे तुम्हाला काय करायचंय माझं मी बघीन. हा डायलॉग माझा पहिला सगळ्यात मोस्ट व्हायरल. माझं इंस्टाला अकाउंट पण नव्हतं तेव्हा, मी इंस्टाला ट्रेंड करत होतो. मला पोरं सांगायचे, प्रत्येक तू इंस्टाला नाही का तुझे व्हिडिओ पेजला आहेत किंवा पेजेसला लय ट्रेंडिंगला चाललंय, असं सांगायचे मला पोरं. माझं अकाउंटही नव्हतं, मला इंस्टाग्राम पण माहित नव्हतं मला. टिकटॉकचे व्हिडिओ तिथं कोणीतरी उचलून पोस्ट केलं, तिकडं धुमाकूळ चाललेला रिझल्टच्या टायमिंग पुरता किंवा नाही का पोरं शेअर करायचे. बरं ठीक आहे, ते झालं. मग तिथून असं टिकटॉक लाईकी पासून, तिथून मोटिवेशन घेऊन, तिथून असं हवं असं वाटून टिकटॉक 20,000 फॉलोअर होत आले कसं बसं करून. इंस्टाग्राम माहित नव्हतं तेव्हा मला, काय नव्हतंच टिकटॉकच्या टाइम. तर झाले 18,000 असे काहीतरी फॉलोअर होते माझे, 18,000 आणि 20,000 व्हायला, आणि मी खुश व्हायला टिकटॉक झाला बॅन. टिकटॉक बॅन झालं, टिकटॉक गेलं. मग तेव्हा कसं वाटलेलं की टिकटॉक आता एवढा आपण 20,000 पर्यंत जर्नी आली आणि टिकटॉक बंद झालं, त्यावेळेस काय वाटलं? तेव्हा मला काहीच वाटलं नव्हतं, कारण त्या 20,000 मध्ये माझी काहीच क्रेज नव्हती. फक्त आकडा होता, एक आकडा. मी लाईव्ह जरी चालू केलं तरी फक्त 10-20 जण ऍड व्हायचे, मला काहीच वाटत नव्हतं तेव्हा. फक्त एक आकडा होता, वाटायचं आयला एवढे होत आले, अजून झाले असते, गेलं. आणि असा कोइन्सिडन्स की टिकटॉक गेलं, सगळ्यांना रील्स ऑप्शन भेटला, मला भेटलाच नाही. 7, 8, 9 महिने, 10 महिने जवळ बघितली, मला रील्स ऑप्शनच आहे ना अकाउंटला माझ्या. मी म्हणायचो काय चाललंय, जाऊ द्या म्हणायचं. आणि सडन असं अपडेट करता आला ऑप्शन रीलचा. तेव्हा टिकटॉकचे ऑलरेडी फेम असणारे काय झालं, तिकडं रील्सला चाललेले चांगले, इकडले यांचे इकडे भेटले. म्हणले काय करत नाही. पण मला तिथून एक एक्सपिरियन्स असा भेटलेला की प्रत्येक तुझे ओन व्हॉइस व्हिडिओ चालतात, तू लिपसिंग डान्स बिन्स आहे ना ते करूच नको. मला व्ह्यूज येत नव्हते, मी एकच ओन व्हॉइस वर एवढं जर करू शकतो, आणि ती रियालिटी बेस्ड व्हिडिओ होता, जी रियालिटी लोक म्हणतात त्याचा होता. तर मी काय केलं, तसेच कॉन्टेंट घेऊन इंस्टाग्रामला रील्सला तेच कॉन्टेंट घेऊन सुरुवात केलं हळूहळू. असं ती जर्नी हितपर्यंत अशी आली माझी. ओके. आता हे मॉनिटायझेशन हे प्रत्येकाला एक आकर्षणाचा विषय आहे. जसं 3 लाख झाल्यानंतर आपण म्हणतो की अरे ह्याला भरपूर पैसे मिळत असतील इंस्टाग्राम मधून, किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून कोलॅबोरेशन झालं, किंवा बाकी क्लायंट कडून तुमचे प्रमोशनल व्हिडिओज वगैरे किंवा इन्फ्लुएन्सर मार्केटिंग वगैरे ह्या गोष्टी आल्या. तर एक सगळ्या लोकांना आकर्षणाचा हा विषय असतो की याला पैसे किती मिळत असतील, कसे येतात किंवा कसे आणि किती मिळत असतील पैसे. तर तुम्ही काय सांगाल की तुम्ही आज या फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून किती पैसे मिळवताय? तसं जर सांगायचं गेलं तर दिवसाला कधी 2-3 लाख पण काढतो कधी. आता तुम्ही ह्या फील्ड मध्ये माहिती, आणि नाही तर महिन्याला पण काही येत नाही. म्हणजे असा विषय राहतो, ते फ्लक्च्युएट होत राहतं, ते आपलं अकाउंट किती पळते किंवा काय. आणि हे प्रॉपर असं इंस्टाग्राम थ्रू आपल्याला 1 रुपया येत नाही, मॉनिटाईज होतच नाही. ते तर फेसबुक कडून आणि युट्यूब कडून येतं. युट्यूबला चॅनल होता, तो थोडा बंद आहे माझा काय कारण असतो, तिकडून यायचे. पण रील्स आणि इंस्टाग्रामचं कसं आहे,
की तुमचं जेवढे जास्त व्ह्यूज जातील किंवा एंगेजमेंट, हो. महत्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल पाहिजे तुमच्याकडे, बरोबर. कंपनीला अप्रोच करायला, बरोबर. कंपनीवाले त्यांचं काम काढायला कमीत कमी करायचा प्रयत्न करतात. बरोबर. तुम्हाला अशी स्किल पाहिजे की तुम्ही त्यांना पटवून देता आलं पाहिजे, भाऊ माझे फॉलोअर 1 लाख जरी असली तरी मी तुमचा ब्रँड किंवा तुमचा प्रोडक्ट मी 10 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर आहे. ही स्किल असेल ना, ते 1 लाख जागेवर 5 लाख पण द्यायला तयार होतात. त्यांना फक्त तेवढं इम्प्रेस करता आलं पाहिजे. आणि आता हे मी करतो, माझे फॉलोअर जरी 3 लाख असले ना, जे लोक 5 मिलियन वाले जेवढे पैसे घेतात का तेवढे पैसे मी माझं एक व्हिडिओ टाकायचं घेऊ शकतो त्यांच्याकडून, आणि घेतो पण मी. आता ऍडव्हान्स पेमेंट आहे माझ्या टीम मधलं, त्यांच्याकडे जमाय लाईव्ह म्हणलं तरी टाकू शकतो ते. तर म्हणजे ती कम्युनिकेशन स्किल तेवढी मॅटर करते ते विषय. आतापर्यंत कुठल्या कुठल्या कंपन्यांसोबत ऍज इन्फ्लुएन्सर म्हणून काम ऍज इन्फ्लुएन्सर म्हणून एक हे आपलं क्रिकेटर आहेत, त्याचं ते पावडर वगैरे नाही का, हेअर सेट वगैरे करायची. बरोबर, ते सूर्यकुमार यादव त्यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. काय अर्बन गबरू, बरोबर, अर्बन गबरू आहे, त्यांच्यासोबत केले. हेअर वॅक्स केले, ते सेपरेट वॅक्स जेल येतं त्यांचं ते केलं, हेअर सेटचं ते जेल येतं ते केलंय, हेअर पावडरचं केलंय. ते आयडीला व्हिडिओ असतील अजून माझ्या, ते एक प्रोफेशनल होतं ते केलं. आणि त्यानंतर बाकी मग बेटिंग साईड वगैरे असतात, मग ते कंटिन्युअस चालू राहतं आमचं, बॅक टू बॅक प्रमोशन राहतं. ओके. आता हे सर्व सुरूच असताना, म्हणजे इकडून इन्कम सुरूच असताना असं कधी सुचलं की बाबा हे गोष्टीतून आपण एक, आपल्याला ऑलरेडी फॅन फॉलोइंग आहे आणि आपण यातून एक व्यवसाय सुरू करावा, म्हणून तुम्ही जो चहाचा व्यवसाय सुरू केला, तर हा पहिलं तर मी हा विचारेन की तुम्ही चहाच का निवडला, आणि दुसरी एक गोष्ट की आज त्या व्यवसायाची स्थिती काय? तर चहा निवडायचं कारण आता बऱ्याच लोकांना विश्वास बसेल नाही बसेल मला माहित नाही, पण आमच्या आजोबाचा इतिहास आहे की त्यांनी चहा केलता, नोटा जाळून चहा केलता. 125 एकराचा सातपारा होता आमचा. आता ते प्रूफ पण दाखवू शकतो मी. तर काय त्यांच्या मित्रांचा काय विषय झाला असं सगळं सांगू शकत नाही, तर झाला असं त्यांनी चहा केलता. आणि ती माझ्या डोक्यात बनबन. मला महत्वाची मुद्दा म्हणजे मला कपड्याचं दुकान टाकायचं होतं. माझी 10वी पास आउट झाली, फेम भेटला मला, 11वी 12वी चालू झालं. माझ्या डोक्यात एकच, मला बिझनेस करायचा, नोकरी करायची नाही. आणि घरी सगळे बिझनेस आहेत, नोकरीत घरूनच परमिशन नाही मला, तुला करायचं कारण घरचं समोर, बाहेरचं काय करू नको. मला सोशल मीडियात पण घरून सपोर्ट नव्हता, मी लय बेकार दिवस काढले तिथपर्यंत येण्यासाठी, आणि बिझनेस मध्ये पण नव्हता. तर मी अक्षरशः घर सोडून गेलतो, घरी नव्हतो मी. घरचे मला जसलं नाही तसलं बोलायचे. पप्पानी, माझे फॅन लोक असे बसलेत समोर, मी गेले मास्क बिस टाकून, मला ओळखतात म्हणून समोर बसलेत, आणि मला त्यांच्या समोर पप्पानी शिव दिलेत. काय कमवायचं कळत नाही काय नाही, एवढ्या बेकार शिव दिलेत ना, एवढं लागलं. तिथनं तसंच डोळ्यात पाणी घेतलं, गाडी होती, आता गाडी तर घरी ठेवू शकत नाही, गाडी घेतली, डायरेक्ट गायब झालो. घरी आलोच नाही, घरी आलो डायरेक्ट सुकून चहाचा सेटअप घेऊन घरी आलो. तुम्ही मी घर सोडून गेलेलो, लय बेकार दिवस काढले. दिवाळीत लोक एन्जॉय करत होते, दिवाळीत मी फुटपाथवर झोपलेला माणूस आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी, फटाके फोडत होते, लोक मला ओळखायचे. तोंड लपू का स्वतःला सावरू हे कळत नव्हतं मला. हा प्रतीक शिंदे एवढा फेमस आहे, हा रस्त्यावर दिसतोय कसा किंवा नाही का, ते असायचं. मग तिथनं लय दिवस काढले. लकीली लोटस म्हणून एक प्रमोशन होतं मध्ये, लय ट्रेंडिंग चाललेलं लोटसचं. तर तिकडून मला पेमेंट सुरू झालं, पेमेंट सुरू झालं. त्यानंतर मग मी काही सेटअपला डायरेक्ट इन्व्हेस्ट करून टाकला. मला माहिती होतं, मला माहिती माझ्याकडे फेम आहे आणि माझ्या तेवढी धमक मी करू शकतो, आणि घरच्यांना दाखवायचंच होतं नाही का, असं पण फुल विरोधात होते घरचे. गेलो सेटअपला ऍडव्हान्स दिला. सेटअप म्हणजे काय स्टीलचे काउंटर वगैरे असतील ते ऍडव्हान्स दिला. आपलं ऑलरेडी हॉटेल होतं, म्हणजे 100 फुटाचं मोठं हॉटेल आहे आपलं भिगवणला तिकडं. तर त्याच्या बाहेर करायचं होतं मला, आणि ते सेटअप वगैरे घेऊन डायरेक्ट गाडी पुढे पाठवून दिली. घरच्यांना काहीच माहित नाही कोणाचं काय आलं काय आलं. मग मागून मी गेलो, म्हणले माझा सेटअप आहे, मला इकडे करायचंय म्हणलं नाही का. मग घरच्यांना जरा ट्रस्ट आला की काही करते काहीतरी नाही का. मग तिथं ते सेटअप मांडला, व्हिडिओ टाकला, चालू केलं. आता त्या बिझनेसची स्थिती अशी की आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेर 122 ब्रांचेस बुक आहेत सुकून चहाच्या आपल्या, आणि त्यातल्या 6 ब्रांचेस आता ओपन आहेत, सक्सेसफुली वर्क करतायत. आणि कितीतरी गरीब घरातले पोरं त्यांना रोजगार मिळाला आणि चांगले पैसे कमवतात, एका नोकरीपेक्षा तरी चांगले पैसे कमवतात ते. ही अशी आजची स्थिती. आणि महत्वाचा मुद्दा, माझं कापड दुकान टाकायचं होतं, 8 लाखाचं कोटेशन होतं. पप्पाला घेऊन गेलतो मी एका दुकानाचं, डायरेक्ट मी अख्खं दुकान घेणार होतो, पण पप्पाचा विश्वास नव्हता तेव्हा. आणि आता कापड दुकान जर असतं ना तर चहापेक्षा कुठेतरी पुढे असतो मी. एवढीच खंत आहे की घरच्यांमुळे एक पाऊल कुठेतरी मागे राहायला लागतंय मला, बाकी काय नाही. मग तेवढाच विषय, अशी आजच्या बिझनेसची स्थिती. आणि इथून पुढे फक्त एवढंच नाही, आपल्याला बिझनेस करायचा आणि इथून कंटिन्यू बिझनेस चालू राहणार, विविध प्रकारचे चालू आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही एक बिझनेसचं बोलताना तुम्ही बोललात की घरून काय मला नोकरी वगैरे करायला परमिशन नाही, काय असेल ते बिझनेसमध्ये. पण आता तुम्ही तरुण पिढीसोबत तुमचा सगळ्यात जास्त संपर्क येत असेल, आणि त्यामध्ये त्यांची एक मानसिकता असते लोकांची की बाबा मला कुठेतरी जॉब लागला पाहिजे किंवा कुठून तरी पैसे सुरू झाले पाहिजे. तर तुम्ही त्यांना काय सांगाल की नोकरी आणि बिझनेस यातून त्यांनी कोणती गोष्ट चूज करावी आणि का चूज करावी, आणि फक्त चूज करूनच नाही तर ते सक्सेसफुली कसं पुढे न्यावं हे पण तितकंच महत्वाचं. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? काय नाही, सक्सेसफुली पुढे न्यायचं पहिली गोष्ट मार्केटिंग. कुठला बिझनेस करा, काय करा, मार्केटिंग एवढ्या बाप लेवलची करायची, कोणी विचारच केला नाही पाहिजे. आज मोठे मोठे बिझनेसमॅन आमच्याकडे येतात की आमची मार्केटिंग करून द्या, का गरजेचं ना, बिझनेस त्यांचा ऑलरेडी सेट आहे, पण त्यांना अजून त्यात
काहीतरी पाहिजे, वाढवायचे. आमच्याकडे आता तू एवढे घेतो, एवढे नाही, तुझे व्हिडिओ भारी असतात, दुसऱ्यांचे प्रमोशन बघितलं, एवढे घे, एवढे करून दे. महत्वाची गोष्ट मार्केटिंग, कम्युनिकेशन स्किल आणि बाकीच्या तुमच्या काही नॉर्मल गोष्टी त्या गरजेच्या पाहिजेत. आणि राहिला विषय नोकरीचा आणि बिझनेसचा. नोकरीत तुम्हाला फायनान्शियली फ्रीडम नाही भेटत, किंवा तुम्ही असं कसं राहता, बाबा उठा रोज ते जॉब करा, महिन्याला बघा, बरं त्यात तुम्हाला इन्सेंटिव्हचा लालच दाखवली जाते, किंवा बाबा एवढं कमिशन तुला देतो, तेवढ्यात काहीच होत नाही. बरोबर आहे. तुम्ही आता बघा, आता तुम्ही बघितलं असं लाईव्ह, मी मागचे 5 दिवस गोव्यात होतो. गोव्यात आलो असा उस्मानाबादला गेलो. मी गोव्यात 5 दिवस होतो. 5 दिवसात मी तुम्हाला मागच्या 5 दिवसाची माझी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवू शकतो. 5 दिवसात 2.5 लाख रुपये कमवलेत मी फिरत गोव्यात. तुम्हाला हिस्ट्री दाखवतो. फिरत गोव्यात कमवले. तिथून इव्हेंटला गेलो उस्मानाबादला इव्हेंटला इन्व्हाइट केलं. आपण इव्हेंटला जायचं म्हणजे 30,000 रुपये घेतो कसे पण, का तर तेवढं त्यांना लागतं आणि त्यांच्या गोष्टी होत्या त्या काय असतील ते. तर मित्र होता, थोडंफार इकडे तिकडे करून गेलो, तिकडे पोहोचलो. राहणं खाणं जेवणं फिरणं सगळं सेट होतं, वरून पैसे सगळे भेटतात. आणि तेच तर तुम्ही जॉब कराल, तुम्ही घरी जाणार, रात्री लवकर झोपायचंय, बाबा सकाळी उठायचंय, मला जॉबला जायचंय, परत किरकिर त्या बॉसची कोण असेल ती वर कोण तुमचं ते आपल्याला जमतच नाही. आणि पिढीला आत्ताची आहेत ना, त्यांना एवढं सांगायचंय, बारीक मोठं का ना, स्वतःचं काहीतरी करा, स्वतःचं करून मनासारखी लाईफ जगायची. तर बिझनेस शिवाय पर्याय नाही. पहिले 4 वर्ष 2 वर्ष घासून तिथून पुढे आयुष करा. बरोबर. तुम्ही नोकरीत जेवढं जास्त टाइम द्या, तेवढं मन लावून करा ना, तेवढं तुमचा कंपनीचा ओनर मोठा होणार आहे. तुम्हाला काय 1,500 बोनस, 2,000 20,000 5,000 ह्याच्यावर काय, तेवढंच ना, त्यानंतर काय. पण आज आपण आपल्या आसपास बघतो की एखादा माणूस 3-4 लाख गुंतवतो किंवा 10 लाख गुंतवतो, व्यवसाय सुरू करतो, अगदी 6 महिन्यात दुकानाला कुलूप लावून जातो. तर ही परिस्थिती कशामुळे येते? ही मराठी माणसाची मेंटॅलिटीच अशी झाली की नाही का, डायरेक्ट भाई खादी कपडे बिपडे घालून पाहिजेत आपल्याला. बिझनेस पहिले दिवस झाले की शेट झाला, नाही का. शेट कोण होत नसतं, पहिले नोकर व्हायला लागतं. माझे फॅन मला भेटायला ना, फॅन म्हणत नाही मी त्यांना, माझे भाऊ बंधू कधी बघा आले ना भेटायला, सुकून चहा, माझ्या चहाच्या दुकानावर चहा हॉटेल वगैरे सगळे तिथं. जर आता कधी कधी स्टाफ सुट्टी वाचतो, पोर आले ना, मी समोर भांडे घासतो, मला काहीच वाटत नाही. मी तिथून सुरुवात केली, तिथून इथपर्यंत आलोय. ही फेम मी माझ्या वाईट काळात कोण नव्हतं, तुम्ही पण नव्हते, जे आज बघताय माझ्या प्रेम देतात कोण नव्हतं. मी तिथं भांडे घासतो समोर. ते म्हणले दादा फोटो काढा, दादा 5 मिनिटं थांबा, एवढं घासून आला असं म्हणतो मी डायरेक्ट समोरासमोर. आणि ही लाज मारायची लाज माझ्या पप्पांनी माझ्या अंगातली मारल्या. माझे पप्पा आपले तळे मच्छीमाराचे सरकारी अधिकारी असले, चेअरमन आहेत त्याचे, त्यांचा मोठा ग्रुप आहे युवा मंच, बिझनेस म्हणजे पहिल्यापासून स्क्रॅपचे दुकान आहे सगळे. पण ते माझी लाज मारायसाठी अक्षरशः त्या एक प्रसंग सांगतो. यात्रा उत्सव चालू असतात तेव्हा मला कळायचं पब्लिक आहे नाही का बघतात, मी कंटिन्यू मास्क मध्ये असतो. पप्पा माझ्या समोर गोळा बनवत होते, गोळा. मी अक्षरशः एवढं रडलेलं त्या टायमाला, मला एवढं गाणं वाटलेलं की नाही का बाप बाप हे करतोय, तुला काय लाज वाटते होय, काय लोक येतात फोटो काढतात तुझं, ह्याच्यावर काय होणार नाही का. काम करत आपल्याकडे असं सगळे गोळे हे ते करणारे सगळे पोर युपीच्या आणून ठेवलेले. पप्पा त्यांना लावतात इकडे त्यांचे ते वेगळा बिझनेस आपला. पप्पा स्वतः माझ्या डोळे फोडून मला दिसवा म्हणून त्यांनी मुद्दाम केलं, पण त्या गोष्टीचा फायदा मला आज होतोय. मी कुठल्याच गोष्टी लाजत नाही. मी तुम्हाला म्हणलं की माझ्याकडे Note 5 Pro आहे पहिला, त्यानंतर मला क्वालिटी वाढवायसाठी iPhone 11 पाहिजे होता. मी बिगवन गाव आहे माझं, बिगवन मध्ये पुष्टा गोळा केलाय अक्षरशः. प्रत्येक दुकानाला जरा जायचं, ती म्हणायचं नाही यार हा मुनको युपी देते, मी त्यांना पट्टी टाकायचो, काय राव महाराष्ट्राची माणसं तुम्ही त्यांना मोठं करताय वय, 1 रुपया वाढून देतो घ्या की काय अडचण आहे नाही का. म्हणजे पहिल्यापासून स्किल डेव्हलप होत गेली ती. सगळ्यांकडे जायचं, सगळ्यांना फिरायचं, सकाळ सकाळ जायचं, पट्टी मारायची, पुष्टा गोळा करायचा, सगळा पुष्टा गोळा करायचा, संध्याकाळी यायचं, गाडी पाठवून द्यायची, गाडी पाठवायची, पोरग सोबत असेल तर असं स्वतः जायचं, ती करायचं. तिथनं डायरेक्ट कुरकुमच्या कंपनीला माल 2 पैसे 2 रुपये वाढून मला भेटायचे. म्हणजे पहिल्यापासून बिझनेस डोक्यात. तिथनं पहिला iPhone 11 घेतला, अजून माझ्या गाडीत त्याचे 2 तुकडे झालेत, पण ती पण माझी लक्ष्मी गाडीत आहे. मी त्याला अजून गाडीत लांब करत नाही, एक वेळी शेव लांब करत, पण ती लांब नाही करत मी. ती दोन्ही फोन माझ्या हायस आहेत. तर ते तिथे. आणि त्यानंतर मग हळूहळू प्रवास करत 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 जसं इन्कम वाढत गेला तसं मग हे घेतलं, आयपॅड घेतला, बाकीच्या गोष्टी ऍड करत गेल्या. तर मला भरकटला थोडा विषय, पण नोकरीचा विषय डोक्यात घेऊन बरं. सुरुवातीला तुम्हाला करायचंय अनुभव म्हणून काहीतरी कुठेतरी जॉब करा, भांडवल जमा करा, पाहुणे रावळे कोण असतात त्यांना बघा, काहीतरी स्कीम द्या, करा चालून, बिझनेस चालू करा. आणि 6 महिन्यात लोक बिझनेस जर सेट करायचा म्हणला विदाउट मार्केटिंग किंवा विदाउट इन्फ्लुएन्सर, तुम्हाला कशी पण 1-1.5 वर्ष घास नाहीच. तुम्ही कंटिन्यू 1 रुपया धंदा नाही झाला ना तरी तुम्हाला ते जाऊन बसणंच आहे. तुम्ही काय नाही, तुम्ही फक्त बसा, लोकांना कळू द्या बाबा ह्याचं दुकान इथे उघडं असतं दुकान, दुसरं काय नाही, ऑटोमॅटिक तुमचा धंदा व्हायला लागतो. फक्त क्वालिटी क्वांटिटी द्या, व्यवस्थित तोंड गोट ठेवा, धंदा ऑटोमॅटिक चालतो, काहीच अडचण नाही. बरोबर. आता एक पुढचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला की सोशल मीडिया हे सगळी ट्रेंडवर चालणारी गोष्ट, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही आज ट्रेंडिंगला आहे तर उद्या आपण सांगू शकत नाही की आपण उद्या ट्रेंडला असू. म्हणजे हा कॉन्फिडन्स कुणीच देऊ नाही शकत की बाबा मी 10 वर्षांनी मी ट्रेंडला असेल, असं कुणीच नाही सांगू शकत. तर मग ह्याच्यानंतर समजा तुम्हाला असं वाटलं की सोशल मीडिया ह्या माझा काही प्रायमरी सब्जेक्ट नाही किंवा प्रायमरी असेल पण तुमचा, पण मग सोशल मीडिया नंतर काय,
हे प्रश्न पडल्यावर तुम्ही स्वतःला काय सांगता? बिझनेस सेट आहेत ऑलरेडी. मी दोन्ही दगडांवर पाय ठेवून चालतोय सध्याला. बरोबर. जसं टिकटॉकने धक्का दिला, तिथून एक अनुभव घेतला की भाई कधी काय होऊ शकतो. बरोबर. पण युट्यूब तर कधी बंद पडणार नाही, कधीच बंद पडू शकत नाही. कारण जेवढे मोठे पिक्चर आहेत त्याचे ट्रेलर युट्यूबला रिलीज होतात, ते कधीच बंद पडू शकत नाही. युट्यूब चालू होतं पण ते बंद आहे. आणि आता ऑलरेडी पब्लिक कमवून ठेवलं इंस्टाला, फेस व्हॅल्यू झाली. युट्यूबला चालू केले की तिकडे ऑटोमॅटिक पब्लिक येणार, त्यात काय वाद नाही. पण त्याच्यासोबत एक जे काही फिजिकली बिझनेस असतात ते मी सेट करून ठेवलं. बाय चान्स भविष्यात युट्यूब बी बंद पडो, इंस्टा बी बंद पडो, माझ्याकडे चालू आहे. बरोबर आहे. तू इव्हेंट्स वगैरे बद्दल बोललास किंवा कोलॅबरेशन बद्दल बोलला किंवा इन्फ्लुएन्सर मार्केटिंग बोलला, पण ह्या क्षेत्रात तुझी कधीतरी म्हणजे ऍटलिस्ट एकदा तरी अशी फसवणूक वगैरे झाली का? आणि ती कशा प्रकारे झाली? असं काय झालं का तुझ्यासोबत या क्षेत्रात? म्हणजे ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रात म्हण किंवा एखाद्या कंपनी सोबत काम करतोय आणि त्यात तुझी फसवणूक झाली, असं कधी तुझं झालं का? नाही, माझं असं कधीच नाही झालं. म्हणजे आजपर्यंत मला हा अनुभव कधीच फसवणुकीचा आलाच नाही. कारण मी पहिले ऍडव्हान्स किंवा पहिल्या गोष्टी, त्यानंतर व्हिडिओ पोस्टिंग किंवा नंतर इव्हेंटला येणं, ह्या गोष्टी करतो. बरोबर आहे. फसवणूक असं आजपर्यंत नाही झाली. माझ बरेच इन्फ्लुएन्सर लोक असे करतात की अगदी 1000 रुपयामध्ये पण इन्फ्लुएन्सर व्हिडिओ किंवा तुम्ही कोलॅबोरेशन वगैरे ऍक्सेप्ट करणं असेल, ह्या गोष्टी करतात. तर मग त्या लोकांनी त्यांच्या कंटेंटवर ट्रस्ट ठेवला पाहिजे की पैशाला प्रेफरन्स देऊन रेट पाडला पाहिजे? ह्याच्यावर काय सांग? नाही, ते रेट पाडतात ना, मग त्यांना बाकीचे लोक व्हॅल्यू देत नाहीत. आता मी एक व्हिडिओ टाकायचे कमीत कमी समजा मी 30,000 रुपये घेतो. लोकल बिझनेसमॅन कोण असेल किंवा त्याला बिझनेस ग्रो करायचा असेल, आणि गॅरंटी देतो जर तुमचा व्हिडिओ 1 लाख व्ह्यूच्या खाली आला, तुमचे पैसे माघार देणार. मला माझ्या कॉन्टेंटवर विश्वास आहे, मला माझ्या पब्लिकवर विश्वास आहे. 1 लाखाच्या खाली व्हिडिओ येणारच नाही. तुम्हाला एवढे द्यायला परवडतात का? नाही. 1000 रुपयावर काढा, 20,000 व्ह्यू येतात, त्यातलं तुम्हाला 1-2 कस्टमर भेटून खुश राहा. पण तुम्ही जर 30,000, माझ्या मित्राचा शोरूम आहे, आता ह्याच्यावर किस्सा निघाला सांगतो. ते पोरं म्हणजे त्यांचे वडील, सांगितलं मी 30,000 माझे 400 असे शोरूम आहे, त्यांचे वडील पैसे द्यायला नको म्हणत होते. आपण बॅनर लावू, हे करू, ते करू. पण पोरांना विश्वास होता की बाबा आता ट्रेंड चाललाय, काय पोरांना माहिती त्या गोष्टी. बरोबर. त्यांनी तडजोड करून घरच्यांना कन्व्हिन्स करून पेमेंट दिलं. दुसऱ्या दिवशी जाऊन व्हिडिओ शूट केला, टीम गेली, मी व्हिडिओ शूट केला, सगळं प्रॉपर व्हिडिओ केला. व्हिडिओ आज 5-6 लाखावर असेल व्ह्यूज काहीतरी. ते झालं. 2 दिवसात त्यांचा स्वतःहून फोन आलता, दुसरा व्हिडिओ टाकायचा. 30,000 गेले, वाईट नाही वाटलं. रिस्पॉन्स त्याच्यापेक्षा जास्त आला. जर 30 देऊन आम्हाला 1 लाख भेटतं तर तुला यायला काय अडचण नाही, बरोबर का? तर तसा दुसरा व्हिडिओ अजून एक टाकायचा. तर 1000-1500 करणारे लय म्हणजे कितीतरी, त्यांचं काय असतं, त्यांना तिथून पैसे आले म्हणजे लय मोठी गोष्ट वाटते. पण त्यांना हे कळत नाही, तो लय मोठा समुद्र आहे, त्यातनं काढून तेवढं कमी. तुम्ही 1000-1500च्या मागे नाही, पटकन फॉलोअर वाढवा, एंगेजमेंट वाढवा, अकाउंट प्रोफेशनल काढा, त्याला वरच अकाउंट करा. त्यानंतर मग तुम्ही पाहिजे तेवढे घेऊ शकता. 1000-1500 केलं ना, तुमची मार्केट व्हॅल्यू कमी होती. लोक काय म्हणतात, मागच्या 1000 केलं का, आता 10,000 मागतोय, नाही 1,500 घेतो का? बरोबर. मग हे होतं, कमीच करू नका ना. त्यामुळे हे करायचं नाही, अकाउंटवर लक्ष द्या, क्वालिटी करा. बरोबर आहे. आता हे सगळे गंभीर प्रश्न आपले झाले की बाबा अकाउंट झालं, पैसे झालं किंवा काय झालं, थोडंसं कॅज्युअल प्रश्नाकडे येतो. तुझ्या वेळेस व्हिडिओ आम्ही सगळे बघितले, तर त्यामध्ये तू अगदी कॅज्युअल मध्ये शिवी देऊन जातो, म्हणजे अगदी सहजपणे. पण तुझ्या आयुष्यात असं कधी झालं का की बाबा, म्हणजे शिवी वाईट आहे असं माझं म्हणणं नाहीये, शिवी हे एक्सप्रेस करण्याचं एक साधन आहे. बरोबर. ही ज्यावेळेस तू आयुष्यात किंवा तुझ्या कंटेंट मध्ये तू पहिल्यांदा शिवी वापरली आणि ती व्हिडिओ तुझ्या घरच्यांनी समज बघितली, त्यानंतर काय रिॲक्शन होत्या घरच्यांच्या? त्यानंतर म्हणजे कसं झालं, पप्पाचे काही मित्र आहेत ना, म्हणजे मी वाईट शिवी देत नाही, म्हणजे रेग्युलर नाही, मित्रांच्या बोलण्यात असते का नाही, काहीतरी आपलं लोकल जी शिवी मित्रांच्या बोलण्यात ती ऍज अन फॅमिली म्हणून मी काही रिलेट करतो. कॅमेऱ्याच्या मागे पोरं बसल्यात, माझे मित्र बसल्यात, तो विचार करून मी डायरेक्ट व्हिडिओ टाकतो, म्हणजे त्यांना तो रिलेट होतो त्या लेवल पर्यंत, तसा आपुलकीचं वाटतं नाही का. ते शेअर करतात पुढे, असा विचार होतो. तर व्हिडिओ असंच नॉर्मल व्हिडिओ होता, तेव्हा फेम वगैरे काय नव्हतं. पप्पाचेच काय मित्र, हे घरचे कोण एवढे सोशल मीडिया वगैरे बघत नव्हते बघत आधी. तर त्यांनी बघितलं वाटतं व्हिडिओ बघितला आणि घरच्यांपर्यंत पाठवला. कसा पाठवला काय मला माहित नाही, घरच्यांपर्यंत पाठवला. आणि मग तिथून झालं काय करतोय, काय नाही असंच आवडतं मला. घरच्यांना कुठल्या टीप पर्यंत सांगता, आधी सपोर्ट नाही काय नाही का, असंच काम आहे माझं, मी करतो, बंद करून टाक सगळं, डायरेक्ट असं होतं. आणि अजून म्हणजे आता तरी शांत आहेत, ह्याच्या आधीपर्यंत निघत होतं. ते तसलं नाही पाहिजे, तुला घरून काय कमी का, तुला काय पाहिजे, तुला आहे कमी, मला माझं करायचंय ना. पण मी म्हणायचं मला माझं करायचंय, मला माझं अस्तित्व करायचं, काय नाही झालं तर आहेच की घरचं, माझं असं बंद करून टाक. नाही करू शकत बंद, माझं मला चालू ठेवायचंय नाही का. मग तिथून मला कोणच काय बोललं नाही. जरी बोलले असते तर माझं टार्गेट फिक्स होतं, मला हेच करायचं, मी कल्टी घेतली असते डायरेक्ट. बरोबर आहे. म्हणजे टार्गेटचं माझं सेट असेल ना एक, तुला हेच करायचंय, तुला काय बी होते हेच करायचंय, माणूस ते करतोच. बरोबर आहे. आता कंटेंट क्रिएट करताना तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीचा कंटेंट क्रिएट करता किंवा सहज तुम्हाला असं वाटतं की अरे नाही हा विषय आता चालू आहे ट्रेंड, आपण ह्याच्यावर कंटेंट क्रिएट करू, तर त्यावेळेस तुमची थॉट प्रोसेस काय असते आणि तुम्ही तुमची टीम म्हणा किंवा तू म्हण कशा पद्धतीनं विचार करतोस आणि कसा कंटेंट क्रिएट करतोस? तुम्हाला म्हणजे माझ्या फेमच्या किंवा माझ्या पब्लिकच्या मागचं माझं ब्रह्मास्त्र सांगतो. आता कुठलाही ट्रेंड असू द्या, तुम्ही ट्रेंड मध्ये घुसाल तर तेवढे व्ह्यूज जातील, पण तुमची क्रेज होत नाही.
तुम्ही ट्रेंड इकडे चाललाय, तुम्ही उलट घुसा. बर, माझं ब्रह्मास्त्र आहे नवीन काहीतरी क्रिएट. नवीन. आता निम्मा अर्धा ट्रेंड काय असेल, कुणाचं पोर गैर असं काहीतरी ट्रेंड बरेच आधी चालू दिवस प्रत्येक जण हे करायचं, कोणाचं पोर गैर हे चालू होतं नाही का. मी काय केलं, ते अर्ध जोडलं इकडून, माझं नाही बाबा असं केलं मिक्स. बरोबर, ते अर्ध केलं ट्रेंड मुळे, लोकांनी अर्धा व्हिडिओ बघितला आणि पुढून आईला येडं दिसतंय काहीतरी करते, आतमध्ये जाऊन बघू काहीतरी, आतमध्ये जाऊन बघू, बघितलं व्हिडिओ आवडले लोकांना, फॉलो. बरोबर. हा, तुम्ही ट्रेंड बरं चाला, एक 10 मधल्या 5 वेळा ट्रेंड बरं चाला, पण 5 वेळा स्वतःच काहीतरी दाखवा ना, की जेणेकरून पब्लिकला वाटेल हे वेगळं आहे का दुसऱ्यांपेक्षा, हे काहीतरी करते, हे खरं बोलते, हे वाईट बोलते, खरं बोलते, पण आपल्या मनात आपल्या बरं झालं ते बोलते किंवा वेगळं काहीतरी. मग हा हे मुद्दा करायचा, तुम्हाला पण ऑटोमॅटिक फॉलोअर होऊन जाते. बरोबर, वेगळं काहीतरी. बरोबर. रिसेंटली तो आता प्रवीण भैया मानेंचं प्रमोशन करत होता, तर मग तो अनुभव तुझ्यासाठी कसा होता इलेक्शन मधला? विषय काय तुम्हाला सांगू का, महत्वाची गोष्ट, मी राजकारण क्षेत्रापासून लय लांब आहे. कारण कसं राहतं, आपले फॉलोअर प्रत्येक फील्ड मध्ये मला फॉलो करतात. कधी आता मी ह्या पक्षाचं काम केलं तर हे नाराज होणार, हे म्हणणार आयला ह्याला एवढं प्रेम देऊन एवढं कोण हे केलं, अनफॉलो करा, तोटा कोणाचा आहे माझा, बरोबर. पण विषय असा होता, भाई आहेत ना, म्हणजे आता माझे पप्पा चेअरमन असल्यामुळे पहिल्यापासून त्यांचे संबंध होते, सारखं येणं जाणं बसणं उठणं होतं. आणि तो माणूस मला पर्सनली आवडायचा, म्हणजे त्यांचं येणं जाणं असायचं किंवा बाकीचं काम करणं, पोरांच्या जे तरुण पोरं त्यांना घेऊन चालणं, ह्या गोष्टी मला लय अट्रॅक्ट करायच्या. त्यांच्या पर्सनॅलिटी पण आणि त्यांचे जे काम आहेत ना, मला अट्रॅक्ट करायचे. ते कसे, बाकीच्यांचा अनुभव काय मला काही माहित नाही, पण मला अट्रॅक्ट करायचं. मी पर्सनली त्यांना बघितलंय, बरेच दिवस लहानपणापासून बघत आलोय, त्यामुळे मला काय वाटलं, नाही हा माणूस आहे आणि ह्यांच्यासाठी मी काम करू शकतो, बाकीच्या लोकांनी मला काही म्हणू द्या, मला पर्सनली आवडतंय, मी करतोय. आणि मी त्यात फक्त सांगायचं काम केलं, त्यांनी हे केलंय, आपण नवीन पिढीला चालना दिली किंवा काहीतरी केलं पाहिजे, एवढाच विषय. माझा एक्सपिरियन्स 1-2 वाईट एक्सपिरियन्स पण आले, की नाही का, माझ्या शाखेच्या बुकिंग होत्या त्या कॅन्सल झाल्या, म्हणजे 2-2 लाखाच्या बुकिंग होत्या. हा, राजकारणात थ्रू, म्हणजे चालतं एवढं ते अजून बहिणीला पण कोणाला माहित नाही, सांगितलं नाही. माझ्या खुशीने केलं ना मी, तर नुकसान मी खुशीने बघणार, मला नाही काय वाटत. 2 शाखा गेल्या, मला नाही काय वाटत, मी केलं खुशीने. आणि ते माणूस काय कसं आहे मला पर्सनली माहिती आहे, त्यामुळे मला नाही काय वाटत. तर तो एक वाईट एक्सपिरियन्स होता, की शाखा बुकिंग कॅन्सल म्हणा किंवा इतर लोक म्हणा, नाही तेव्हा आकडा कमी नाही झाला. किती होऊन 100, 150, 200, 1000 झालं तरी थोडीच काढणार, आकडा कमी होत नाही ना, असा विषय. बाकीच्या व्हिडिओमुळे उचलतेच मार्केट, असे उलट लोकली प्रभाव चांगला पडला. असे पण टोल नाका वगैरे गेल्यावर टोल घेत नव्हते कधी माझे, पण आता ते व्हिडिओ वगैरे असल्यामुळे काय राहतं, की नाही का व्हिडिओ भारी केलता बाई यांचा, भारी काम करतात तुम्ही, जाऊ द्या. बरोबर. आता थोडा एक ऑफबीट जाऊन प्रश्न विचारतो, की ज्या वेळेस तू आता सोशल मीडियावर एवढा ट्रेंडिंगला असतोस किंवा एवढे तुझे फॉलोअर्स आहेत, ऑब्व्हियसली तुझा एक मुलींचा फॅन फॉलोइंग पण भरपूर असतो, तुला प्रपोज वगैरे बरेचसे येत असतात, तर मग तू त्यावर कसं रिएक्ट करतोस किंवा त्यांना काय सांगतोस किंवा म्हणजे काय त्याच्यावर रिएक्शन काय असते? नाही, महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्या गोष्टीकडे पहिली गोष्ट लक्ष देत नाही. ह्याच्या आधी बराच चुना लागलाय. मी ओपन सांगतो, काय मित्र फसवणूक झाली, फसवणूक म्हणजे ओपन फसवणूक नाही झाली, मागे झाली, म्हणजे अशी ती समोर झाली ती झाली, पण मी त्या गोष्टी लक्ष देत नाही. आणि जरी आले तरी मी सरळ म्हणतो थँक्यू, असंच प्रेम राहू द्या, मी एवढं म्हणतो, विषय संपून टाकतो. पुढून काही रिस्पॉन्स नसतो माझा. कधी या व्हिडिओ शूट करायच्यात करू, कुठं बाहेर तुम्हाला फिरायचे वगैरे नाही का, जाऊ, काही विषय नाही, फोटोशूट वगैरे करू, एवढंच असतं माझं, मी दुसरं काही करत नाही. हे कसं राहतं, त्यात गुतत गेले की गुतत जात, ह्या गोष्टी म्हटलं. आज मी जर एका गोष्टीत अडकलो नसतो ना दादा, तर ती एक गाडी, अजून एक गाडी घेऊन फिरत असतो मी, म्हणजे एवढा लॉस झाला माझा त्या गोष्टी. काय गोष्ट होती? एक रिलेशनशिप गोष्ट किंवा काय असेल ती, हा, एक गाडी आणि बाकी तेवढ्या गोष्टी जर घरच्यांसाठी केल्या असत्या तर घरची आज कुठेतरी सुखी असते, बाबा आईला पोरांनी केलं काहीतरी, नाही आता पण कमी वयात बरंच काय अचीव्ह केलंय, पण अजून मी 4 वर्ष माग राहिलो मी म्हणून. म्हणजे आता 23 चालू आहे, तर ह्या गोष्टी मी 19 मध्येच अचीव्ह करायला पाहिजे होत्या. मी त्या राड्यात पडलो, ते सगळं होत गेलं, त्यामुळे ती मागे पडलो मी, असं विचारलं. मी त्या राड्यात नसतो ना पडलो तर आज आता आहे ना त्यापेक्षा 100 पट तरी जास्त असतं माझ्याकडे, काय नाही. आजची जी कॉलेज एज मधली मुलं आहेत किंवा आता यंग एज मधली जी मुलं आहेत किंवा तुझ्या बरोबरच्या वयातली जी मुलं आहेत, त्यांना ह्याच्याबद्दल तू काय सांगशील, की मुली किंवा एक प्रेम प्रकरण म्हण किंवा अफेअर म्हण, ह्याबद्दल तू काय सांगशील? आधी पैसा कमवून मग ह्याच्या राड्यात पडा. पैसा असला की सगळं आहे, पैसा असला की सगळे, पैसा असल्यावर गेलेले पण फोन करतात माघारी, मग आपण उचलायचा नाही, चलो असं करायचं. बरोबर आहे, येतं. बरोबर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज एका मोमेंटला तुला कुठल्या गोष्टीतनं जास्त समाधान मिळतं, की सोशल मीडियातून जास्त समाधान मिळतं की व्यवसाय सेट होतो हे समाधान देऊन जातं? मला समाधान ह्या दोन्हीतूनही भेटत नाही. मला समाधान कशात मिळतं माहिती का, जेव्हा एखादा माणूस समोर भेटतो आणि गाळ्यात पण रडतो का माझ्या, दादा तुमचे व्हिडिओ बघून मी डिप्रेशन मधून बाहेर आलोय म्हणतो. माझ्याकडे फुटेज पण आहेत काय पोरं रडलेले वगैरे किंवा कॉल आलेले, मी तो व्हिडिओ अपलोड करणार, एडिट चालू असं आता, तर दादा तुमचे व्हिडिओ बघून डिप्रेशन मधून बाहेर आलो, दादा एवढं भारी वाटलं, तुम्ही फक्त बोलत राहा आमच्या बाजूने, आमच्या भावना मोकळ्या होतात म्हणतात पोरं, आम्ही ते शेअर करतो, ह्याला त्याला पाठवू शकतो नाही का, ह्या गोष्टी.
त्या गोष्टीचं एवढं समाधान वाटतं ना, आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आहे. आणि जे लोक महाग जायला लागल्यात, पोरगी सोडून गेली, काय झालं, महाग जायला लागल्यात किंवा खसत्यात, त्या लोकांना कुठेतरी आपल्यामुळं चालना भेटते, मोटिवेशन भेटते, काहीतरी करायचा प्रयत्न करतात. ते मला लय समाधानकारक वाटतं. मला सोशल मीडियात एकही रुपया नाही मिळू द्या, बिझनेस मध्ये नाही मिळू द्या, मला काय अडचण नाही. काय नाही, मी कुठं उभं राहीन तिथं पैसे काढू शकतो. मला तेवढी स्किल आहे माझ्याकडे, काय त्याचं नाही. पण ते लोक येऊन म्हणतात ना, एवढं भारी वाटतं, खतरनाक. बरोबर. आता काल पण इव्हेंटला गेलतो, काल पण ते बोलले की त्यांचा एक स्टुडिओ आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे त्यांचा. गेले, त्यांना माहित नव्हतं मी येणार आहे म्हणून. मी लेट गेलो तिथं कळलं की आले म्हणून. ते डायरेक्ट आले, मोठे सिंगर आहेत, नाव घेत नाही त्यांचं, मोठे सिंगर आहेत. येऊन डायरेक्ट गळ्यात पण रडायला लागले. दादा काय होतंय, दादा नाही, प्रतीक दादा तुम्ही म्हणून थोडा हातभार लावा, थोडा. अहो मी सोबत आहे की तुमचं, काय झालं सांगा. नाही, थोडं अडकळीच चाललंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे व्हिडिओ बघून आतापर्यंत कुठेतरी स्टेबल होत आले म्हणतात. चांगले मोठे सिंगर आहेत. बरोबर. म्हणजे लय तुम्ही सगळे ओळखत असाल त्यांना, असा विषय. ते म्हणजे ती मुवमेंट माझ्यासाठी एवढी खतरनाक असते ना, मग त्या गोष्टीसाठी जगतो मी. अजून एक किस्सा आहे, हॉस्पिटल मधून मला एक फोन आलता, कंपाऊंडर होते का कोण होते माहित नाही. मध्ये मी पण त्याच लोड मध्ये होतो, लय लोड मध्ये होतो, आणि व्हिडिओ माझ्या टायमिंगला पडत नव्हते. आता फुल कॉमेडी चालायची माझी, लय कॉमेडी व्हिडिओ असायचे. तर ते काय करायचे मला माहित नव्हतं, ते लोक माझे व्हिडिओ हॉस्पिटलमध्ये लोकांना दाखवायचे, जे ऍडमिट आहेत किंवा जे असं अपंग किंवा काही मतिमंद काय असतील ते त्यांना दाखवायचे. ते लोक असे हसायचे वगैरे, मला माहित नव्हतं काय. आणि मी व्हिडिओ जाऊन टाकायचं बंद केलं का, म्हणजे मी फुल खसलो होतो. आम्ही पण असं नाही की मी शक्तिमान आहे डायरेक्ट, भाई मला काहीच वाटत नाही, माणूस आहे मी, हृदय नाही का, खसलो होतो फुल. मी ठरवलेलं नाही का आता बस, माझ्या आयडीचे ग्लिच चाललेले, प्रॉब्लेम चाललेले, माझे 100 माझे 8 वेळा झालेत. 8 वेळा 100 घेऊन माघार आलोय मी. 99, 92, 100 व्हायला आलं की परत 91 यायचं. आयडीचे प्रॉब्लेम एवढं हारलो होतो, खसलो होतो ना लय. आणि बाकीचे कुठाने डोक्याला होते. मी म्हणलेलो बस. आणि त्याच टायमिंगला तिकडून हॉस्पिटल मधून मला फोन येतो की दादा तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही. अहो काय नाही कामात, आता खरं काय सांगणार नाही ना, नाही कामात झालं तर वेळच भेटत नाही. अहो आम्ही हॉस्पिटलमध्ये तुमचे व्हिडिओ दाखवतो, पेशंट हसतात राव. मला आता अशी यूज टू झाले, हॅक हो, फॉलोअर जाओ, कोणी प्रेम करो, हेट करो, जे लोकांना मी आवडतो, ज्या लोकांना मी पटती पर्सनॅलिटी माझी, मी त्यांच्यासाठी काम करतो फक्त. आता एवढं ठरवलंय, बाकी काय नाही बघा. मोटिवेशन भेटते हो लोकांना, डिप्रेशन मधून बाहेर येतात, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही. बरोबर. असा विषय. एक काळ असा होता की म्हणजे आपण टीव्हीवर एखाद्या गोष्टीला बघितलं तरच आपण त्याला स्टार समजायचं. पण आज सोशल मीडिया झालं किंवा युट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, टिकटॉक झालं, म्हणजे आधी टिकटॉक होतं, तर मग त्यामध्ये अगदी तळागाळातला माणूस पण स्टार होऊ शकतो, हा एक कॉन्फिडन्स आला. बरोबर. तर मग तुम्ही एक ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा मुलींना जे की असं कंटेंट क्रिएट करतात नवीन, जसं की आता सूरज चव्हाण आपण बघितलं की तो व्यक्ती पण सोशल मीडियातूनच आज बिग बॉस पर्यंत तिथं तो जिंकला. बरोबर. तर मग त्या कंटेंट क्रिएटर लोकांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही कशा पद्धतीनं कंटेंट क्रिएट केला पाहिजे आणि स्वतःला कसं तुम्ही रिप्रेझेंट केलं पाहिजे सोशल मीडियावर? मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगन तर आपलं सूरज काय माझ्या भावासारखा जवळच आहे, चांगला, त्याचा काय विषय. त्यांनी जी त्याची रियालिटी होती का सर, म्हणजे एडे चाळे म्हणतो आपण त्याला, ते केलं. लोकांनी त्याला नाव ठेवले, शिवाय दिल्यानंतर सगळं केलं. आणि नंतर सिंपती दाखवली की नाही का, गरीब घरातलं पोरग तिथपर्यंत गेलं. त्यांनी काय केलं, त्याची रियालिटी ठेवली. मी काय करतो, रिअल पॉईंट मानतो. तुम्ही रियालिटी ठेवा, तुम्ही लिपसिंग करून फेम कमवचा, क्रेज भेटणार नाही तुम्हाला, किंवा तुम्ही जास्त ना बाबा काहीतरी अटॅचमेंट होती पब्लिकची, ती कधीच होऊ शकत नाही. सिंगिंग म्हणजे असं लिपसिंगचे व्हिडिओ टाका, ऍक्टिंग टाका, नाही होऊ शकत. तुम्ही रियालिटी पॉईंट मांडा, रियालिटीवर काम करा, तुम्हाला 101% रिझल्ट भेटणार. म्हणजे मी पर्सनली ती गोष्ट करतो. पण मी माझे व्हिडिओ बघा, 100 पैकी माझा एखादाच व्हिडिओ काहीतरी टाइमपास घावन, नंतर प्रत्येक व्हिडिओत काय ना काय कोणाला तरी टुमणं आहे, कोणाला तरी लागण्यासारखं आहे. म्हणजे माझे कसे तुम्हाला व्हिडिओ व्हायरल करायचे, म्हणजे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो काय की मी काय विचार करतो. आता समजा मी एखादा व्हिडिओ काढतोय, तर तो व्हिडिओ काय एज पर्यंत लोक बघते आणि कुठल्या एजचे लोक पुढे शेअर करतात, बरोबर. मी त्या विचाराने करतो. आता समजा की आता साक्षी नाव, माझे मोस्टली बरेच व्हिडिओ साक्षी नाव असतात. साक्षीचा माझा लाईफ मध्ये काही संबंध नाही. सांगायला वाटतं माझा काहीतरी विषय होता त्यामुळे टाकतोय मी. पण ती मुद्दा असा आहे की 100 पैकी 80 मुलींची नाव साक्षीच आहेत, कॉमन नाव आहे. तर ते कॉमन नाव असल्यामुळे मी व्हिडिओत कधी यूज करतो की साक्षी असं, साक्षी तसं. मग काय करतात लोक, ती बघतात, साक्षी कॉमन नाव असल्यामुळे बऱ्याच लोकांची फ्रेंड असते, ती ऑटोमॅटिक साक्षीपर्यंत व्हिडिओ जातो. माझे काय होतं, माझं व्ह्यूज वाढतात, व्ह्यूज वाढल्यामुळे एंगेजमेंट वाढते, एंगेजमेंट वाढल्यामुळे ऑटोमॅटिक ट्रॅफिक वाढतं, ट्रॅफिक वाढलं की फॉलोअर वाढतं. बरोबर. म्हणजे हा मुद्दा आहे की शेअरेबल कॉन्टेंट काही करा, शेअरेबल रिअलिटी बेस, जेणेकरून मित्र तुमची भावना समजू शकतात. आता कॉन्टेंट काय काय असे पण आहेत की नाही का, माझा मित्र सक्सेसफुल झाला तर सगळ्यात आधी मी त्याच्या टाळ्या वाजवून हे करून ते करून, नाही का. मग जे जिवाळ्याचे मित्र असतात ते त्याला व्हिडिओ आला तो काय करतो, त्या जवळच्या मित्राला पाठवतो, नाही का, हो नाही का, असं मी तुझ्यासाठी हे कर, म्हणजे भावना व्यक्त होतात व्हिडिओ. म्हणजे शेअरेबल कॉन्टेंट झाला. तुम्ही शेअरेबल कॉन्टेंट बनवा, तुम्हाला फेमस होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आणि
हे रील स्टार हे कचरा आहे. तुम्ही त्यांच्या मागे फोटो काढाय पाळता हे करता, हे करायची काहीच गरज नाही. ते तुम्ही पण होऊ शकता ना. बरोबर. तुमच्याकडे मोबाईल फक्त त्यांनी त्यांच्या अंगातली स्किल ओळखली, बरोबर. आपल्याला कशावर काम करायचं ते बघितलं, काम करतात ते. व्हिडिओ काढणं असं काय मोठी गोष्ट आहे दादा. एकदा शिकला की 5 मिनिटात हो. व्हिडिओ तयार अगदी. झालं. रोज व्हिडिओ काढते, टाकते, पब्लिक बघते, पब्लिक प्रेम करते. तुम्ही पण तर करू शकता ना. तुम्ही का नाही करू शकत? तुमच्याकडे काय नाही. अरे ज्याला हात पाय नाही, डोळे नाही, ते रील स्टार होऊन बसले. बरोबर. तुमच्याकडे तर सगळे तरी तुम्हाला जमाना म्हणलं. बरोबर. बरोबर ना? बरोबर. असा विषय. आता हे सगळं होत असताना किंवा रील स्टार म्हणजे अगदी आता गावागावात आपण म्हणतो की रील स्टार वगैरे होत आहेत, पण ते फेम आहे ते काही लोकांना हँडल नाही होत आणि त्यातून मग कुठेतरी कॅरेक्टरवर क्वेश्चन मार्क रेज होतात. आणि अशा बऱ्याच प्रमाणात आता सध्या रिसेंटली तर ते प्रमाण बरंच वाढलं. तर ते काय काळजी घेतली पाहिजे की बाबा आपल्याला फेम पण जपलं पाहिजे आणि कॅरेक्टर पण जपलं पाहिजे, ह्यात काय प्रॉब्लेम? नाही, विषय कसा होतो, आपल्याकडे जसा फेम वाढतो ना तसे हेटर पण ऑटोमॅटिक वाढतात. हेटर लांबचे नसतात, आपल्या जवळचेच कोण ना कोण असतात. कुठं फेक आयडी कार्ड, कुठं फेक फॉलोअर मार्क, कुठं असेच कॅरेक्टर एकमेकाला काहीतरी सांग नाही का. सगळ्यात महत्वाची गोष्ट इग्नोर. जेवढं तुला माहिती आहे ना भाऊ, तू चांगला आहे, बरोबर, माहिती तू चांगला आहे, तुला भारी माणूस आहे, तुला माहिती आहे ना, तुला लोकांचं मन जपायची काय गरज नाही. हे सोशल मीडिया तुझी लाईफ आहे. सोशल मीडियावर तू किती चांगला आहे ना, त्याच्यापेक्षा तू किती वाईट आहे हे पण प्रेझेंट केलं जातं. बरोबर. मला कितीतरी लोक ट्रोल करतात. मी आधी त्यांना म्हणजे मी जाऊन समोरासमोर धरू काय गोष्टी केल्यात. म्हणजे इमॅच्युरिटी होती तेव्हा, नाही का. बोललात कसं काय झालं नाही का, म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या माझ्या, पण ते सोशल मीडियावर कधी नाही आणलं मी. मग तिथून कळत गेलं की त्यांचं काम असते, काम असते आपल्या नावावर ते फेम घेतात. तर महत्वाची गोष्ट इग्नोर करायचं. जेवढे तुमचे फेम वाढणार तेवढे हेटर्स पण वाढतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेवढं हाईट राहता येईल ना सोशल मीडिया, सेलिब्रिटी लाईफ कशी राहते, तुम्ही दिसूच नका कोणाला. तुम्ही कुठे काय करताय काय नाही, अजिबात कळून द्यायचं नाही. डायरेक्ट फ्रेमवर दिसायचं. त्याने काय होतं, तुमची जी क्रेज आहे ना तुमचा तो वाढतो. आणि तुम्ही असं दिसताना फिरत. मी आता माझ्या बारामध्ये जे आहेत ना रील स्टार, त्यांना पण सांगतो, म्हणजे चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही ओपन फिरू नका. पहिल्यापासून एकच सांगणं, ओपन फिरलं ना, अरे इथंच असती सनसेट लेकला बसलेली असती, रोज इथंच आहे काहीच. हे होतं, तुम्हाला क्रेज राहत नाही, ओपनिंगला कोण बोलवत नाही, इव्हेंट भेटत नाही, काहीच भेटत नाही. असा विषय कॉमन होऊन जातं. तुम्ही हाईट राहावा, काय राहावं, कसं राहायचं तसं एन्जॉय करायचं, सेपरेट तुमची लाईफ जागा. अजिबात मिक्सअप करायचं नाही काहीच. मी तर माझी एक हाईट म्हणजे कांड करायची गाडी वेगळी, म्हणजे सांगतो मी, ती सोशल मीडियावर गाडी कुठंच नाही ती जी असती ना. मग काय होतं, पब्लिक आपण कुठे थांबलो तर येणार नाही का, मग ते सगळ्या गोष्टी होतात. असा विषय. त्यामुळे जेवढी जमन तेवढी प्रायव्हेट ठेवा आणि हेटर्सला इग्नोर करा. तू म्हणला ना, आता एखादा येऊन म्हणतो पत्या नाच काय, ए भाई मी नाच काय विषय नाही, खुश आहे, थँक्यू, असं प्रेम राहू. माझं उत्तरच असलं असतं, थोडं काहीच बोलत नाही. बरोबर. हाय मी हाय बाबा हाय, तू मला सांभाळा येतोय का, मी तुझ्या घरचं खायला येतोय, तू काय करतोय, त्यामुळे तू म्हणशील तस. बरोबर. टार्गेट सेट ठेवायचं, टार्गेटवर फोकस करायचं. इकडून कोणी काय म्हणून, इकडून काय म्हणून देणं घेणंच नाही. आणि जेव्हा तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचता ना, तेव्हा हे सांगतात माझा मित्र होता जवळचा, बरोबर, अरे एका दाटात खाल्ले. बरोबर. आणि हे जेव्हा स्ट्रगल टाइम मध्ये काय म्हणायचं, नाव खराब केलं त्याने, असा विषय. बरोबर. त्या टाइमाला मग आपण कसं हँडल करायचं आपल्या हातावर असतं. बरोबर, असा विषय. अगदी. आज तुमच्यासोबत सोशल मीडिया झालं किंवा तुमची जर्नी झालं, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण संवाद साधला आणि त्याच्यावर तुम्ही अगदी मनापासून उत्तरं दिली. त्याबद्दल टू कटिंग पॉडकास्ट तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आम्ही पण.